Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. धन्यवाद. त्यानंतर गौरव इसलवार यांना मी मनोगतासाठी मंचावरती आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझे शिक्षक आणि मित्रमैत्रिणींनो, माझी काही असं भाषण करायची एवढी पण तयारी काहीच नाही आहे. मी जस्ट तुम्हाला काही रँडम थॉट्स सांगेल. बिकॉज तुम्हाला स्ट्रॅटेजी तर सर्वांना स्वतःचीच बनवायची आहे, कारण प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या असतात, विकनेस वेगळ्या असतात, त्यांचं नॉलेज वेगळं असते आणि माझ्या मते ग्रास्पिंग पॉवरचे लेवल पण वेगळे असते. त्याच्यामुळं प्रत्येकजण त्या फेजमधून जाते आणि जे आपण शिकत जातो त्याचं इम्प्लिमेंटेशन करून आणि चुका सुधारून आपण अभ्यास केलेला मला चांगला वाटतो. सर्वप्रथम हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो, पण माझं सिलेक्शन नाही झालं. आणि ॲज युज्युअल सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्युअर इज ऑर्फन. बट हे प्रवीण चव्हाण सरांच्या बाबतीत नाही लागू होत, कारण रिझल्ट लागल्यावर सरांचा मला फोन आला होता. मी इवन दो फेल होतो तरी पण सरांचा फोन आला होता. सर म्हणे प्रिलिम्सचा अभ्यास कर, बाकी सर्व रिझल्ट वगैरे विसरून जा म्हणे. त्यामुळं सरांचं आणि माझं बॉन्डिंग लाईक सर माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते. आणि सरांसोबत मी माझ्या सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यूचे 1-to-1 सेशन्स केले होते. तर त्यामध्ये जवळपास एक कंप्लीट महिना सरांनी मला पूर्ण वेळ दिला होता की कसं बोलायचं, कसं वागायचं, इवन दो खूप छोट्या छोट्या गोष्टी. कारण सरांची नंतर पर्सनल ओळख झाल्यामुळे सर मला पर्सनली पण भरपूर गोष्टी सांगायच्या की ह्या गोष्टी अवॉइड कर, या गोष्टी इम्प्लिमेंट कर. आणि सरांसोबतच तुकाराम जाधव सरांचं त्या सरांचं एकदम म्हणजे डिफरंटच गायडन्स असते की आपण जे आपल्याला सर एनकरेजमेंट देतात किंवा जेवढा वेळ देतात ते मला नाही वाटत की दुसरं कोणी देऊ शकेल. आणि माझ्या GSच्या स्ट्रॅटेजीमध्ये कदाचित भूषण देशमुख सरांना लक्षात पण नसेल, पण हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्समध्ये सरांमुळे खूप मदत झाली. कारण मी जेवढं वर्गात शिकायचो किंवा सरांचे लेक्चर्स व्हायचे त्यानंतर स्पेशली 1 तास सरांनी जे शिकवलं ते सर्व मी नोट डाऊन करून तेवढाच अभ्यास केलेला आहे GS आणि इकॉनॉमिक्सचा. कारण सरांचं सर्व नॉलेज आणि शिकवणं सर्व इंटिग्रेटेड असायचं. इवन दो मी जे लेक्चर्स मिस केले ते मित्रांकडून रेकॉर्ड करून पण मी ऐकलेले आहेत. आणि त्यानंतर मला असं काही तुम्हाला सांगायचं आहे की जे कोणी लायब्ररीत वगैरे स्टडी करत असतील तर मला नाही वाटत की तुम्ही जास्त फ्रेंड्स वगैरे बनवायला पाहिजे. कारण माझ्या लायब्ररीत एकच मित्र होता, तो पण माझ्या शाळेपासून माझा मित्र होता. बाकी मी लायब्ररीमध्ये कोणते मित्र वगैरे नाही बनवले होते. पूर्ण मी लायब्ररीत आयसोलेट होतो, पण माझ्या बाकी सोशल लाईफमध्ये बिलकुल आयसोलेट नव्हतो. आणि तसं व्हायला पण नाही पाहिजे. तुम्ही तुमचे फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स जे आहेत त्यांच्यासोबत पण तुम्ही लाईफ एन्जॉय करा. आता फॉर एक्झाम्पल माझं बॅकग्राऊंड, मी 12वीला IIT दिली होती आणि माझा कोणत्या पण NIT आणि IITला नंबर लागत होता. पण मी सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे म्हणून पुण्यात COEPला ॲडमिशन घेतलं. पण 4 वर्ष काय अभ्यास नाही केला COEPत असताना. फक्त कॉलेज लाईफ एन्जॉय केली, इलेक्शन वगैरे सर्व केले. आणि ते इलेक्शनचं फर्स्ट फेल्युअर आणि हे माझ्या लाईफमधल्या 2 फेल्युअरमधून मी भरपूर काही गोष्टी शिकलो. आणि त्याच्यानंतरच मी जे काही अचीव केलं ते मला वाटते की माझ्या चुकातून मी शिकल्यामुळंच अचीव करू शकलो. आणि अजून एक, तुम्ही भरपूर जणांचे स्पीच ऐकता किंवा तुम्हाला भरपूर जणांचं गायडन्स भेटते, पण माझ्या मते तुम्ही त्यातून फक्त थीम घेतली पाहिजे आणि तुमची स्वतःची जी ओरिजिनॅलिटी आहे ती तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही इंटिग्रेट केलं तर त्याचा तुम्हाला जास्त यूज होईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तर आपण असा विचार केला पाहिजे की एखादा IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर त्या गोष्टीकडे बघताना कसा अप्रोच ठेवेल किंवा तो त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रोज, कॉन्स सर्व विचार करून एखादा डिसिजन घेईल. आपण आपल्या जनरल लाईफमध्ये पण तोच जर फंडा इम्प्लिमेंट केला तर आपल्या मेन्सच्या रायटिंगमध्ये पण आणि इंटरव्ह्यूमध्ये जे रँडम आन्सर येतात, आता पॅनल तर खूप एक्सपर्ट असते त्याच्यामुळं आपण त्यांना मॅन्युप्युलेट तर नाही करू शकत. त्यामुळं आपल्या ज्या नॅचरल क्वालिटीज आहेत त्या जर आपण आपल्यात इन्कल्केट केल्या आपल्या डेली लाईफमधून तर मला वाटते की त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त यूज होईल आणि एसे आणि इथिक्सच्या पेपरमध्ये पण त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि लास्ट नॉट द लिस्ट, माझे फॅमिली, फ्रेंड्स आणि सर्व शिक्षकांनी खूप मदत केली आणि त्यांचा या सक्सेसमध्ये खूप जास्त वाटा आहे. आणि माझा एक फेवरेट कोट आहे ते तुम्हाला सांगू शकतो मी, डॅनियल वेबस्टरचा, देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, सो गो फॉर इट अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.